झालं. चला, गुड इव्हनिंग मित्रांनो. चल चेक करा, आवाज येतो का बघा, कमेंट करा, लिंक शेअर करा. जय हिंद, जय हिंद सर्वांना, जय हिंद. चला, काल आपले 10 क्वेश्चन झाले होते. त्या PPT-मध्ये मला वाटते 5-6 क्वेश्चन शिल्लक आहेत आपले. ठीक आहे, ते 5-6 क्वेश्चन घेऊ आणि बाकीचे काही इतर क्वेश्चन घेऊ. चला बघा, काल कुठपर्यंत आपण आलो होतो. चला, लिंक शेअर करा. थोडेसे एक 10 मिनटं 15 मिनिट लेट झालं आहे. हां, रोज आपण 8:15च टाईम करू होता, 8:15 ते 9:15. ह्याच्यामध्ये आता सध्या कालची PPT कव्हर करणार आहे आजच्या लेक्चरला, म्हणजे कालचे 5 क्वेश्चन. आणि आज कम्प्युटरमध्ये अडचण असल्या कारणानं पुढची PPT केली नव्हती. काल आपलं इथपर्यंत झालं होतं ऑपरेशन फ्लड. आजची राहिलेली PPT बघू आपण. आणखी काही एक्स्ट्रा क्वेश्चन घेतो परत. उद्याच्या लेक्चरला करंटचे 5-6 क्वेश्चन असतील, इकॉनॉमिक्सचे 5-6 असतील आणि अदर इतर विषयाचे पण 5-6 क्वेश्चन त्याच्यामध्ये समाविष्ट असतील. ठीक आहे, 1.25 तास आपण ते घेणार आहोत. हा कालचा आपला शेवटचा क्वेश्चन होता, ज्याचं उत्तर तुम्हाला आलं असेल. आवाज येतो का रे? हाय सर, हॅलो हॅलो. चला, ठीक आहे. उशिरा आल्यामुळे मला वाटतं मुलं लाईव्ह येऊन गेले काय की. चला, लिंक शेअर करा रे. चला, या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे? हा क्वेश्चन काल आपला झाला होता. हा क्वेश्चन काल झाला, बघायचं उत्तर काय. तर पर्याय क्रमांक कुठे गेलं? वाढीव दूध उत्पादन आणि दूध संकलन हा त्याचा योग्य पर्याय होता किंवा योग्य उत्तर होतं. चला, ऑपरेशन फ्लड याला दुधाचा महापूर असे म्हणतात. वर्गीस कुरियन सर, स्क्रीन ब्लर दिसत आहे. नाही रे मित्रा, स्क्रीन क्लिअर दिसते माझ्याकडे, ते चालू आहे की बघ. हां, तुझं इंटरनेट एकदा चेक करून बघ, इथं व्यवस्थित चालू आहे बघ. नांदेडला कधी येणार आहेत सर? येणार आहे मित्र, लवकरच येणार आहे. आलं की सांगतो, 2 दिवस येणार आहे नांदेडला. स्क्रीन ब्लर दिसत आहे, दिसते. तुम्ही तर नेट तुमचं चेक करा आणि पहा. चला बघा, याचं उत्तर करेक्ट आहे. पर्याय क्रमांक 3 आहे. काल आपण या प्रश्नापर्यंत आलो होतो. हां, थोडीशी माहिती बघा. भारतामध्ये हरित क्रांती संदर्भातली काही महत्त्वाची माहिती. हरित क्रांती. भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात झाली होती 1965ला. लक्षात ठेवा, हरित क्रांतीला सुरुवात झाली होती 1965. ब्लर दिसतंय? क्लिअर आहे मित्र? ज्यांना ब्लर दिसते ना, तुम्ही तर तुमचं नेट चेक करा बरं का, कारण वातावरण सध्या बरोबर नाही आहे, पाऊस वगैरे पडतोय, त्यामुळे तुमचं नेट चालत नसेल तर ते कदाचित तुम्हाला ब्लर दिसत असेल. इथं सगळ्यांकडे ऑलमोस्ट लाईव्ह चालू आहे, क्लिअर आहे बघा स्क्रीन वगैरे. तुम्ही एकदा चेक करून घ्या इंटरनेट. राईट, चला बघा. हरित क्रांती सुरुवात केव्हा झाली असं विचारलं होतं. 1965 हरित क्रांतीचं वर्ष आहे बरं का, वर्ष. आणि जर तुम्हाला दशक विचारलं तर 1960चं दशक आहे रे, लक्षात ठेवा. 1960. भारताच्या हरित क्रांतीचे जनक कोण आहेत? भारताच्या हरित क्रांती जनक, लक्षात ठेवा, जनकामध्ये एक भारतीय हरित क्रांती जनक, दुसरे जागतिक हरित क्रांतीचे जनक आणि तिसरे महाराष्ट्रातील हरित क्रांती जनक. तिन्ही लक्षात ठेवा, तिन्ही वेळी प्रश्न विचारला जाईल. करेक्ट आहे मॅडम? कोण आहे? अर्चना मॅडम, बरोबर आहे. भारतीय आणि जागतिक. जागतिक कोण आहेत? नॉर्मन बोरलॉग हे जागतिक हरित क्रांतीचे जनक आहेत. महाराष्ट्राच्या हरित क्रांती जनक वसंतराव नाईक हे महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक आहेत. इवन महाराष्ट्र राज्याचे सर्वाधिक वेळ मुख्यमंत्री राहिलेले मुख्यमंत्री पण आहेत. बरोबर आहे, 5 वर्ष कालखंड पूर्ण करणारे ते पहिले मुख्यमंत्री पण आहेत. लक्षात ठेवा परत. ठीक आहे. डॉक्टर स्वामीनाथन, करेक्ट आहे. डॉक्टर एम एस स्वामीनाथन हे भारताच्या हरित क्रांतीचे जनक आहेत. एम एस स्वामीनाथन यांना 2024चा भारतरत्न हा पुरस्कार पण आहे, लक्षात ठेवा बरं का. एम एस स्वामीनाथन यांना 1987 मध्ये वर्ल्ड फूड प्राईज या अवॉर्डनं सन्मानित केलं होतं बरं का. वर्ल्ड फूड प्राईज जागतिक अन्न पुरस्कार आहे बरं का. हा अन्नधान्यामधला सर्वोच्च पुरस्कार आहे बरं का, लक्षात ठेवा. ही सगळी माहिती आपल्या PYQच्या नोट्समध्ये लिहून घ्या रे सगळ्यांनी. बघा,
सत्येंद्र, ह्याच्यानंतर आता उद्यापासून मी प्लॅन करणार आहे कोणते टॉपिक घेणार आहे ते तुम्हाला ग्रुपवर टाकून त्यावरचे क्वेश्चन घेणार आहे बरं का. त्यामुळे तुम्हाला आणखी सोपं जाईल, नोट्स करायला आपल्याला व्यवस्थित येणार आहे. ही बॅच समजा तुम्ही एक प्रकारच्या, ह्याला खंड पडणार नाही, दीड तास लेक्चर घेणार आहे, काळजी करू नका परत. राईट, तुम्हाला आपण मस्त व्यवस्थित प्लॅनिंग करून जाऊ पुढं. नॉर्मन बोरलॉग 1987ला स्वामीनाथन यांना कोणता पुरस्कार आहे? वर्ल्ड फूड प्राईज. नॉर्मन बोरलॉग यांना 1977ला नोबेल या पुरस्कारानं सन्मानित केलं होतं बरं का, लक्षात ठेवा. 1977 नोबेल पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. भारतामधली हरित क्रांती 2 पिकाच्या बाबतीमध्ये होती. एक गव्हाचं उत्पादन आणि दुसरं तांदूळ. गहू आणि तांदूळ या 2 पिकाच्या बाबतीत भारतात हरित क्रांती घडून आली होती, लक्षात ठेवा रे, गहू आणि तांदूळ. राईट. त्यानंतर नेक्स्ट, हरित क्रांतीमध्ये कोणतं बियाणं वापरले? तर बियाणं बघा, बियाणे, त्या बियाण्याचं नाव होतं HYVS. हे HYV म्हणजे उच्च उत्पादन क्षमता असणारं बियाणं म्हणतात त्याला, बरोबर. त्यालाच काय म्हणतो आपण? हाय याइल्डिंग व्हरायटी सीड्स म्हणतो. राईट, ह्याचा वापर केला गेला. आणि बघा, या हरित क्रांतीला सुरुवात केव्हा झाली होती? कुठून झाली होती? मेक्सिको या देशामधून हरित क्रांतीला सुरुवात झाली होती, लक्षात ठेवा. मेक्सिको. राईट. मेक्सिकोमधलं एक फेडरेशन आहे बघा, कोणतं? एक रॉफ फेलर फाउंडेशन. फाउंडेशनच्या वैज्ञानिकांनी, कृषी वैज्ञानिक संस्था आहे ती बरं का, या वैज्ञानिक संस्थेनं मेक्सिकोमधल्या लोर्मा रोजा नावाची गव्हाची एक जात आहे 64 आणि सोनारा 64 या 2 जातीचा संकर घडून आणला बरं का. आणि या संकरातनं मेक्सिकन गव्हाचा संकर पुढं अमेरिकन वैज्ञानिक कोण? नॉर्मन बोरलॉग यांनी अमेरिकेच्या नोरीन गव्हासोबत मेक्सिकन गहू आणि नोरीन गव्हाचा संकर घडून आणलाय. त्यातनं डवार्फ नावाची गव्हाची जात विकसित केली आहे बरं का. डवार्फ, लक्षात ठेवा, डवार्फ गव्हाची जात विकसित केली आहे. आणि त्या गव्हाच्या जातीचा संकर भारतीय गव्हाशी कोणी घडून आणला होता? MS स्वामीनाथननी घडून आणला होता. आणि MS स्वामीनाथन यांनी कल्याण सोना 64 आणि सोनारा 64 या 2 जातीचा वापर केलेला आहे. रॉफ फेलर फाउंडेशन, बरोबर आहे. चलो ओके, एवढी माहिती मला वाटतं मोर दॅन सफिशियंट आहे. आता काही महत्त्वाच्या क्रांत्या कधी कधी विचारतात. उदाहरणार्थ हरित क्रांती विचारली की एकूण उत्पादन किंवा गहू आणि तांदूळ लक्षात ठेवायचं. राईट. त्यानंतर परत निळी क्रांती विचारल्यास, नील क्रांती सांगा रे, नील क्रांती. मत्स्य उत्पादन, नील क्रांती. पीत क्रांती किंवा पिवळी क्रांती, तेलबिया. काळी क्रांती. तुम्ही ऑनलाईनवाले पटपट कमेंट करा, चला. काळी क्रांती. पेट्रोलियम उत्पादनाच्या क्रांतीला काय म्हणतात? काळी क्रांती. स्वर्ण क्रांती सांगा पटकन रे, स्वर्ण क्रांती. लिंक शेअर करा रे, आज टार्गेट 100 आहे बघा. चला पटकन. स्वर्ण क्रांती लक्षात ठेवा. स्वर्ण क्रांती हे मधुमक्षिका पालना संदर्भातली आहे. मधुमक्षिका पालन आणि फळबागाचं उत्पादन, स्वर्ण क्रांती. स्वर्ण रेषा क्रांती विचारली तर ते काय आहे? जूट उत्पादनाचं आहे. स्वर्ण रेषा क्रांती, जूट उत्पादन, लक्षात ठेवा. गोल क्रांती विचारल्यास पोटॅटो, आलू उत्पादन, गोल क्रांती. त्यानंतर परत सोनेरी क्रांती, सुवर्णतंतू क्रांती आहे बघा, बांबू उत्पादन. त्याच्यानंतर रजत क्रांती आहे, काय त्याला सिल्वर रिव्होल्युशन म्हणतात, कुक्कुटपालन आणि अंडी उत्पादन या संदर्भातली क्रांती आहे. आणि महाराष्ट्रात जी क्रांती घडून आली ती ज्वारी पिकाच्या बाबतीमध्ये होती, लक्षात ठेवा. हरित क्रांती 1965. राईट. आता या प्रश्नाचं उत्तर काय बघा, ऑपरेशन फ्लड जे आहे ते क्रांती दुग्ध क्रांती आहे बरं का, दुग्ध क्रांती. दूध उत्पादनाच्या बाबतीमध्ये आहे, त्याला श्वेत क्रांती असंही म्हणतात, श्वेत क्रांती. त्यालाच आणखी एक नाव आहे बघा, कोणती क्रांती? धवल क्रांती म्हणतात त्याला, धवल क्रांती, श्वेत क्रांती. ही क्रांती भारतामध्ये 1971ला घडून आली होती. इंद्रधनुष्य क्रांती, इंद्रधनुष्य क्रांती कशाशी संबंधित आहे? भारतातल्या सर्व क्रांत्यांचं निरीक्षण करणारी क्रांती जी त्याला काय म्हणायचं? इंद्रधनुष्य क्रांती आहे, बरोबर आहे. बघा, फक्त क्वेश्चन म्हणून येत जाऊ नका, इन्फॉर्मेशनसाठी येत जावा, कारण इथं भरपूर माहिती तुम्हाला दिली जाईल. ही माहिती आगामी काळात तुम्हाला कुठल्याही परीक्षेला कामाला येणार आहे. चलो, याचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. आणखी एक नदीजोडाच्या प्रकल्पातली क्रांती बघा, त्याला अमृत क्रांती म्हणतात. नदीजोड प्रकल्प, अमृत क्रांती असं नाव आहे त्याला, नदीजोड प्रकल्प. ही विचारलं जाईल रे तुम्हाला, नदीजोड प्रकल्पाशी संबंधित क्रांती
कोणती आहे? जेवायला बसला असाल तरी व्हिडिओ बंद करायचा नाही, कंटिन्यू शॉर्टपर्यंत राहा. चला बघा, आर्थिक स्वातंत्र्य किंवा आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य, आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे काय आहे? चंद्रपूर पोलीस 2017चा प्रश्न आहे. करेक्ट, अमृत क्रांती. चला बघा, आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य म्हणजे सरकारचं बंधन नसेल, आर्थिक निर्णय स्वतंत्रपणे घेता येत असतील तर त्याला काय म्हणतात? खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण, निर्गुंतवणूक. कन्सेप्च्युअल आहे बघा, सांगा रे पटकन. पोलीस भरतीला असला प्रश्न आहे माय, उगं नवं. पोलीस भरतीवाले तुम्ही कंटिन्यू लेक्चर करा, तुम्हाला सगळ्याच उत्तर मिळेल. कंबाईनवाले कन्फ्यूज खाते बरं, इथं लक्षात ठेवा. चला, याचं उत्तर काय रे? आलं का कमेंट? पर्याय क्रमांक 1 खाजगीकरण. बर, हां सांगा पटापट. पर्याय क्रमांक 1 सूर्या. पर्याय क्रमांक 1 बर. आर्थिक निर्णयाचे स्वातंत्र्य ज्यावर सरकारचं बंधन नाही. हा शुभम, तुला कळलं मला काय म्हणायचं हो. प्रश्न सोपे नाहीत पोलीस भरतीचे. हा, तुम्ही जर ही बॅच सप्टेंबरपर्यंत कंटिन्यू केलात PYQची, तुमचं GSचा क्वेश्चन, मराठीचा क्वेश्चन 100% जाणार नाही बरं का. रेड्डी सरी नंतर लाईव्ह येणार आहेत, कंटिन्यू राहत. चला बघा, याचं उत्तर सांगून देतो लगेच. आधी अर्थ सांगतो मग उत्तरकडे जाऊ आपण. चला बघा, खाजगीकरण म्हणजे काय? सरकारची सार्वजनिक उद्योगातली गुंतवणूक खाजगी लोकांना काय करणे? विकणे. सार्वजनिक उद्योगातील गुंतवणूक, उद्योगातील शासनाचे शेअर्स खाजगी लोकांना विकणे, खाजगी व्यक्तींना विकणे म्हणजे काय आहे? खाजगीकरण आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हे खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण हे काय आहे? तर ह्याला LPG म्हणतात बघा. LPG धोरण, हे भारताचं LPG धोरण कधी राबवलंय असं विचारलं तर लक्षात ठेवा 1991 ला भारताचं नवीन औद्योगिक धोरण जाहीर केलं होतं रे. नवीन औद्योगिक धोरण कधीचं आहे? हे तारीख होती 24 जुलै 1991. नवीन औद्योगिक धोरण. काय पण विचारतात माय, सोपं नवं माय, काही विचारतंय. चला बघा, नवीन औद्योगिक धोरण 24 जुलै 1991. त्यावेळेला भारतात आर्थिक संकट होतं रे. कुठलं संकट होतं? परकीय चलन कमी झालं होतं, कर्ज आपण लई घेतलं होतं, बरोबर, व्याज जास्त द्यावं लागायचं. एकंदरीत भारताची अर्थव्यवस्था आर्थिक संकटामध्ये होती. त्या काळात नवीन औद्योगिक धोरण जाहीर केलं. तेव्हा भारताचे PM पंतप्रधान कधी 91 मध्ये कोण होते? PV नरसिंह राव, त्याला भारताचे पंतप्रधान होते. आणि भारताचे अर्थमंत्री, त्यावेळेचे भारताचे अर्थमंत्री 91 ला कोण होते? डॉक्टर मनमोहन सिंग. डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे कोण होते? अर्थमंत्री होते. या दोघांनी 1991चं प्रतिमान तयार केलं होतं, ज्याचं नाव होतं LPG. हे L म्हणजे लिबरलायझेशन, ज्याला उदारीकरण म्हणतात. हे P म्हणजे प्रायव्हेटायझेशन, ज्याला खाजगीकरण म्हणतात. आणि G म्हणजे ग्लोबलायझेशन, ज्याला काय म्हणतात? जागतिकीकरण म्हणतात. बरोबर आहे. या संकल्पना 1991 ला स्वीकारल्या आहेत. मग खाजगीकरण म्हणजे काय? ज्या उद्योगात सरकारची गुंतवणूक आहे ती उद्योगातली गुंतवणूक खाजगी लोकांना विकणे म्हणजे काय करणे? खाजगीकरण करणे. त्यानंतर नेक्स्ट जागतिकीकरण म्हणजे काय बघा? भारताची अर्थव्यवस्था मुक्त करणे. भारताची अर्थव्यवस्था काय करणे? मुक्त करणे किंवा जगाशी जोडणे. अर्थव्यवस्था जगाशी जोडणे म्हणजेच अर्थव्यवस्था मुक्त करणे. बरोबर. आता अर्थव्यवस्था मुक्त केली म्हणजेच काय? जगाशी जोडली गेली आहे. मग वस्तूचा मुक्त प्रवाह, सेवांचा मुक्त प्रवाह, त्यानंतर परत श्रमिकाचा मुक्त प्रवाह, तंत्रज्ञानाचा मुक्त प्रवाह, या सगळ्या गोष्टीला काय म्हणतात? जागतिकीकरण म्हणतात. जागतिकीकरणामध्ये कशाचा मुक्त प्रवाह होतो? वस्तू, सेवा, त्यानंतर श्रमिक आणि तंत्रज्ञान यांचा मुक्त प्रवाह होतो. त्याला काय म्हणू आपण? जागतिकीकरण. 91च्या नंतर जागतिकीकरणाच्या प्रमाणात वाढ झाली, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर पुढं पर्याय क्रमांक 4 वाटतंय मे बी सांगतो रुको जरा सबर करो. उत्तराकडे जाऊ आपण. बघा, उदारीकरण म्हणजे काय रे? आता 100% माहिती कोणाला तर वाटलं असलं. उदारीकरण म्हणजे उदारी करून ठेवणं. बरोबर. उदारीकरणाचा अर्थ काय होतोय? भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शासनानं
1950 ते 90च्या काळात काही बंधनं घातले होते, बरोबर. सरकारची बंधनं काढून टाकणे म्हणजे काय करणे, उदारीकरण करणे. शासनाचे निर्बंध, शासनाचे बंधने काढून टाकणे, निर्बंध हटवणे म्हणजे काय करणे रे, उदारीकरण करणे. लक्षात ठेवा, सरकारचे निर्बंध काढून टाकणे म्हणजे उदारीकरण करणे असा अर्थ होतो, बरोबर आहे. आता सरकारची बंधनं काढलेत म्हणजेच ती अर्थव्यवस्था कोणती झाली रे, मुक्त अर्थव्यवस्था झाली, बरोबर आहे. सरकारचं बंधन नाही याचा अर्थ आर्थिक निर्णय काय करता येतील, स्वतंत्रपणे घेता येतील, बरोबर आहे. सरकारचं बंधन नाही म्हणजे आर्थिक निर्णय स्वतंत्रपणे घेता येतात. कन्सेप्टवरचा क्वेश्चन होता, याचं उत्तर पर्याय क्रमांक किती आहे रे, 3 आहे, 3 लक्षात ठेवा. अजून एक शब्द लक्षात घ्या महत्वाचा, कोणता, हा पुढचा, निर्गुंतवणूक. ह्याला आणखी एक शब्द आहे, ह्याला अपगुंतवणूक म्हणतात. अपगुंतवणूक म्हणजे काय, ज्या उद्योगात शासनाची गुंतवणूक आहे ती गुंतवणूक काय करायची, काढून घ्यायची. सार्वजनिक उद्योगातील गुंतवणूक काढून घेणे म्हणजे काय करणे, निर्गुंतवणूक करणे होय. लक्षात ठेवा, सार्वजनिक उद्योगातली गुंतवणूक काढून घेणे म्हणजे काय करणे, निर्गुंतवणूक करणे, बरोबर. मग आता या निर्गुंतवणुकीकरणाचा पुढे एक आयोग पण आहे बघा, कधीचा, 1996ला जी व्ही रामकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली 1996ला निर्गुंतवणूक आयोग स्थापन केला होता. लक्षात ठेवा, निर्गुंतवणूक आयोग 1996, जी व्ही रामकृष्ण. तुम्ही नोट्स घेत असताना काम करा, PYQ साठी एक वही करा सेपरेट, ते रफ कलर भेटते ना आपली वही ब्लॅक कलरची, ती वही घ्या, त्या वहीमध्ये कन्सेप्ट लिहा, खाजगीकरण, पुढे मी व्याख्या लिहून दिले, बरोबर. ती व्याख्या घ्या. अर्जंटमध्ये जर नाही झालं स्क्रीनशॉट काढत चला, मी बाजूला असतो कधी कधी, बरोबर. ती व्याख्या लिहून काढत चला, एवढ्या कन्सेप्ट जमा होतील तुमच्याकडे, तुमचे क्वेश्चन चुकणार नाहीत. खाजगीकरण म्हणजे सरकारची गुंतवणूक खाजगी लोकांना विकणे. जागतिकीकरण, भारताची अर्थव्यवस्था जगाशी जोडणे, बरोबर आहे. आता आपल्याकडे विमान वाहतूक सेवा काय झाली रे, वाढली, कारण जग जवळ आलं, जगाशी भारत जोडला गेला. हे विमानच कधी कधी मृत्यूचं कारण ठरतंय. तुम्ही बघितलं असेल, आत्ता गुजरातमध्ये अहमदाबाद शहरात खूप मोठी दुर्घटना झाली आहे. कोणती कंपनी आहे बघा, एअर इंडिया कंपनीचं प्लेन क्रॅश झालं. 38 सेकंदात ते प्लेन उडालं होतं किंवा टेक ऑफ घेतलं, आणि 38 सेकंदात 1.5 किलोमीटरच्या आतमध्येच तिथे एक MBBSचं मेडिकल मला वाटतं हे आहे, रेसिडेन्शियल हॉस्टेल आहे, आणि त्या हॉस्टेलच्या मध्ये विमान शिरलं ते, आणि ते जळत खाली आले. जवळपास मला वाटतं 241 लोक जागेवर गेले, आणि 50 विद्यार्थी MBBSचे जागेवर गेले, बरोबर आहे. कारण आयुष्य खूपच काय म्हणू अनिश्चित आहे. त्यामुळे आपण आपल्या आयुष्यात जेवढे चांगले क्षण आपल्या घरच्यांना, विशेष आई वडिलांना देऊ शकतो तेवढे द्या रे मित्रांनो. कारण या जगात दुसरं काहीच नाही बा मित्रांनो, आपले माय बाप ह्याच्या पलीकडे आपलं आयुष्य अजिबात नाही. पोस्ट काढायचे ना आई वडिलांसाठी काढायचे फक्त, बस संपला विषय. एवढं डोक्यात ठेवा. बाकी आपल्यावर प्रेम करणारं कोणी काळं कुत्र नसतंय, फक्त तुमचे मम्मी आणि पप्पा, बस दोघंच, यांच्यासाठी अभ्यास करायचा. लक्षात ठेवा, राईट. चलो, उदारीकरण निर्गुंतवणूक म्हणजे काय, मग ज्या उद्योगामध्ये सरकारची गुंतवणूक आहे ती गुंतवणूक काय करायची, काढून घ्यायची. ती गुंतवणूक काढून घेणे म्हणजे काय करणे, निर्गुंतवणुकीकरण करणे. हे सगळं कधी केलं आपण, 1991ला. काय म्हणतात त्याला, LPG धोरण. त्याला पंतप्रधान कोण होते, PV नरसिंह राव, आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. धन्यवाद शुभम सर, खूप खूप धन्यवाद मित्रा. चला पुढच्या क्वेश्चनकडे जाऊ आपण. बघा, आज खरं तर आपलं लेक्चर कदाचित ऑफ झालं असतं बरं का, कारण आमच्या आज कम्प्युटरची अडचण आहे, पण आपली PPT शिल्लक होती त्यामुळे आपलं लेक्चर सुरू आहे, राईट. चलो ठीक आहे, पुढे बघा. अर्थव्यवस्थेत तृतीय क्षेत्र हे डॅश क्षेत्र म्हणूनही ओळखले जाते. हे सोपं आहे बघा, हे येईल तुम्हाला, हे सगळ्यांनाच माहिती असेल. कृषी, उद्योग, सेवा आणि खाणकाम यातलं तृतीय क्षेत्र म्हणजे कोणतं क्षेत्र आहे रे, लक्षात ठेवा. तृतीय क्षेत्र म्हणजे सोपं उत्तर आहे, सेवा क्षेत्र आहे. आता लक्षात घ्या, अर्थव्यवस्थेमध्ये प्रमुख क्षेत्र किती येतं, 3 आहेत. कोणते कोणते, एक आहे देशाचं प्राथमिक क्षेत्र. देशाचं प्राथमिक क्षेत्र, या नोट्स प्रिपेअर करा. बघा, प्राथमिक क्षेत्रामध्ये काय येतंय, 2 गोष्टी, एक कृषी व दुसरं संलग्न. कृषी व संलग्न, बरोबर आहे. मग त्या संलग्नमध्ये काय काय येते बघा, याच्यामध्ये पशुपालन. यावर प्रश्न पडला बरं का तुम्हाला. पशुपालन,
त्याच्यानंतर नेक्स्ट खाणी, खाणी, त्याच्यानंतर खाणकाम, खाणकाम, त्यानंतर नेक्स्ट काय येतं आणखी जंगल संपत्ती, जंगल संपत्ती प्राथमिक क्षेत्राचा भाग आहे. त्यानंतर मत्स्य उत्पादन, मत्स्य उत्पादन. चला एक क्वेश्चन सांगा, महाराष्ट्रात सर्वात जास्त मत्स्य उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होतंय? तुम्ही सांगा, ऑफलाईन ऑनलाईन बोला. महाराष्ट्रात मत्स्य उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते? पर्याय रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे. रत्नागिरी का रायगड? हां बरं ठीक आहे, बघू काय ते. पशुपालन, खाणी, खाणकाम, जंगल संपत्ती, मत्स्य हे जे क्षेत्र आहेत कुठे येतात ते संलग्न. कृषी व संलग्न म्हणजे कोणतं रे? प्राथमिक क्षेत्र आहे, लक्षात ठेवा. राईट. चलो पुढे बघा नेक्स्ट. द्वितीय क्षेत्र म्हणजे कुठलं आहे बघा? द्वितीय क्षेत्र, द्वितीय क्षेत्र म्हणजे कोणतं क्षेत्र रे? द्वितीय क्षेत्राला उद्योग क्षेत्र म्हणतात. उद्योग, औद्योगिकरण म्हणजे हे कोणतं क्षेत्र झालं? द्वितीय. ह्याच्यामध्ये काय काय येते? उद्योग, त्यानंतर परत बांधकाम, उद्योग बांधकाम आणि बँका सुद्धा. जर बँकिंग दिला असेल तर ते तिसरं क्षेत्र आहे. नुसत्या बँका दिल्या असतील तर ते मात्र कोणतं आहे? खाणकाम आहे. रत्नागिरी, पूजा मॅडम बरोबर आहे. चला संगीता मॅडम बरोबर आहे. ज्यांचं ज्यांचं उत्तर आलंय रत्नागिरी बरोबर आहे. भंडाऱ्यामध्ये माशा, माय 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 समाधान, आगा आगा, भंडाऱ्यामध्ये माशा आहेत होय रे? हां चला ठीक आहे. मत्स्य उत्पादन समुद्र किनाऱ्यावर त्या पट्ट्यातल्या बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये होतंय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मत्स्य उत्पादन प्रमाण सगळ्यात जास्त आहे. बरोबर, लक्षात ठेवा. राईट. हा दुसरं क्षेत्र म्हणजे कोणतं आहे? उद्योग बांधकाम आणि बँका. राहिलं तिसरं क्षेत्र कोणतं? तृतीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र. चला बघा, तृतीय क्षेत्रामध्ये, तृतीय क्षेत्रामध्ये काय समाविष्ट होत आहे? सेवा आहेत, सेवा. आता एक लक्षात घ्या महत्त्वाचं वाक्य. तिसऱ्या क्षेत्रामध्ये बघा एक विचारवंत आहेत. कोण आहेत? कोलिन क्लर्क, कोलिन क्लर्क या व्यक्तीनं तिसऱ्या क्षेत्राला काय नाव दिले रे? सेवा क्षेत्र असं नाव दिले बरं का. कोलिन क्लर्क यांनी तिसऱ्या क्षेत्राला सेवा क्षेत्र असं नाव दिलं आहे. तलाव्याच्या जिल्ह्यामुळे दिला असेल. हा बरोबर आहे, त्यामुळे दिला असेल कदाचित. बरोबर आहे. चलो ठीक आहे. बघा कोलिन क्लर्क हे काय येतं? त्यांनी तिसऱ्या क्षेत्राला सेवा क्षेत्र नाव दिले. आता सेवा कोणत्या कोणत्या असतात बघा? ग्राहक सेवा, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय सेवा, हॉटेल, पर्यटन, IT, टेलिकम्युनिकेशन, त्यानंतर परत कम्युनिकेशन, मास मीडिया, इंटरनेट. आत्ता जे बघताय ती पण काय आहे? सेवाच आहे. या सगळ्या सेवा आहेत, लक्षात घ्या. भारताच्या GDPत, GDP म्हणजे राष्ट्रीय उत्पादनात सर्वात जास्त वाटा, सर्वाधिक वाटा, लक्षात ठेवा रे, सर्वाधिक वाटा असणारं क्षेत्र कोणतं असं विचारल्यास ह्याचा प्रश्न पडला बरं का. भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनात सर्वात जास्त वाटा असणारं क्षेत्र कोणतं असा 2021ला प्रश्न पडलाय. याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 सेवा आहे बरं का. सेवा क्षेत्राचा वाटा सर्वात जास्त आहे. आणि सगळ्यात कमी वाटा असणारं क्षेत्र कोणतं रे? प्राथमिक क्षेत्र. हे सर्वात कमी वाटा असणारं क्षेत्र आहे. सर्वात कमी वाटा कशामध्ये? GDP मध्ये सर्वात कमी वाटा. बरोबर आहे. आणखी एक सोपा प्रश्न विचारतो सर, मुक्तची स्थापना कधी झाली आहे? कोणतं मुक्त रे? मुक्तची स्थापना म्हणजे मला कळलं नाही काय म्हणताय. चला बघा, ते मुक्त अर्थव्यवस्था म्हणत असाल तर 1991ची. आधी मिश्र अर्थव्यवस्था होती, आता मुक्त अर्थव्यवस्था आहे आपली. परत ठीक आहे. बघा भारताच्या कुठल्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त रोजगार उपलब्ध आहे? कमेंट करून सांगा. कोणत्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक रोजगार आहे? मिश्रची मुक्तची स्थापना. ओके ओके. मिश्र अर्थव्यवस्था जी आहे ती मिश्र अर्थव्यवस्था 1948 बरं का भारताने स्वीकारलेली, पहिला औद्योगिक धोरण. आणि आपला प्रवास नंतर कुठं सुरू झाला? मुक्तकडे. कधी? 1991ला. म्हणजे मिश्रकडून भारताचा प्रवास मुक्तकडे सुरू झालाय 1948ला. आपली अर्थव्यवस्था ही काय होती? मिश्र अर्थव्यवस्था होती. सध्या आपली अर्थव्यवस्था काय आहे? मुक्त अर्थव्यवस्था आहे. अर्थव्यवस्थेची बंधनं आपण काय केलेत? काढून टाकलेली आहेत. लक्षात ठेवा. राईट. प्राथमिक क्षेत्रामध्ये सर्वाधिक रोजगार देणारं क्षेत्र कोणतं क्षेत्र आहे? प्राथमिक क्षेत्र आहे. लक्षात ठेवा. भारताला निम्म्यापेक्षा अधिक रोजगार प्राथमिक क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 होतं. बाकी याही गोष्टी लक्षात ठेवा. सेवा सांगितल्या तर आरोग्य, शिक्षण, IT, टेलिकम्युनिकेशन हे सगळंच सेवा क्षेत्रामध्ये येतं. चलो ठीक आहे. पुढे बघा. आता मला सांगा, हा प्रश्न ज्याला येईल
त्याचा अभ्यास खरंच लय भारी आहे. कारण पोलीस भरतीला या प्रश्नाची अपेक्षा मला नव्हती. असा प्रश्न कंबाईन लेवलचा आहे. हा प्रश्न उचललायच कंबाईनकडनं. पोलीस भरती विद्यार्थ्यांनी बघा, लक्षात घ्या मित्रांनो, कंबाईनचे काही क्वेश्चन आपल्याला परीक्षेला येतात. तुम्ही फक्त ते कंबाईन आहे म्हणून तिकडं जात नाहीत, बरोबर. तर कंबाईनचे जेवढे वडिलांना प्रश्न मिळतील ते घेत चला. कारण तिकडे कंबाईनचे क्वेश्चन मी सराव म्हणून घेतो, याच्यामध्ये काळजी करू नका. तुम्ही ते क्वेश्चन मध्ये घेत चला, कारण ते क्वेश्चन खूप गरजेचे आहेत. कंबाईनचे क्वेश्चन मागे प्रश्न पडलाय बघा, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्न मापनाची अंदाज पद्धत नाही? उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत, आयात निर्यात पद्धत. कोणती नाहीये? आयात निर्यात पद्धत नव्हती. हा क्वेश्चन 2016च्या ASOचा, तो क्वेश्चन 2017चा गट ब चा, तो क्वेश्चन कुठे विचारला? पोलीस भरतीला दोनदा पडलाय, बरोबर आहे. चला ह्याचं बघा, याचं उत्तर काय? प्रत्यक्ष कर वांछू समिती कशाशी संबंधित आहे? लक्षात घ्या, वांछू समिती ही प्रत्यक्ष कराशी संबंधित आहे. संगीता मॅडम बरोबर आहे. पूजा मॅडम, चला आमिर सर. काल एक आमिर खान कोणतरी होतं 9 करोडवालं, आज कदाचित आले नसतील. चला बघा, राईट, प्रत्यक्ष कराच्या संदर्भातली समिती आहे. अशा बऱ्याच समिती आहेत. कृषी कर समिती अप्रत्यक्ष करा संदर्भात बघा, 2002ला विजय केळकर ह्यावर सुद्धा प्रश्न पडला रे आपल्याला. विजय केळकर समिती 2002, विजय केळकर समिती कधीची? 2002ची. या समितीचा अहवाल, हा अहवाल आहे 2004चा. ही समिती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर सुधारणा समिती आहे. लक्षात घ्या, भारतामध्ये GST नावाचा कर लागू केला जावा, ही कुणाचं मत होतं? विजय केळकर समितीचं मत आहे. लक्षात घ्या, महत्त्वाचं आहे. आणखी एक पुन्हा 1991 मध्ये अजून एक समिती आहे बघा, 1991ची. कोणती समिती आहे? राजा चेलैया नावाची समिती आहे. राजा चेलैया नावाची समिती आहे, बरोबर आहे. राजा चेलैया 1991 कशा संदर्भातली आहे? प्रत्यक्ष कर सुधारणा समिती आहे. प्रत्यक्ष करामध्ये सुधारणा करण्यासाठी ही समिती स्थापन केली होती. कोणती रे? राजा चेलैया समिती 1991. विजय केळकर समिती कधीची आहे ती? 2002. शिफारस काय होती? शिफारस GST लागू करा. नंतर विजय केळकर हे भारताच्या 13व्या वित्त आयोगाचे कोण होते? अध्यक्ष होते. 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष असताना GST लागू करायची शिफारस त्यांनी केली होती, लक्षात ठेवा. उत्पन्न मोजण्यासाठी करेक्ट बघा, उत्पन्न बघा, ही GST जी आहे ती GST 1 जुलै 2017चा आहे रे. GST लागू केव्हा केलंय? 1 जुलै 2017. GST संदर्भातली घटना दुरुस्ती कधीच आहे? 101वी घटना दुरुस्ती 2016 मध्ये केलेली, लक्षात ठेवा. 2016ची आहे. कारण त्याच्यात बघा, सप्टेंबर 8 सप्टेंबर 2016ला GST विधेयकाचं GST कायद्यात रूपांतर झालं होतं. GST लागू केलं गेलं. त्यामुळे GST हा कर कुणी सुचवलाय? तर विजय केळकर समितीनं सुचवलेला आहे. GST फ्रान्समध्ये पहिल्यांदा आकारला गेला होता, हेही लक्षात ठेवा. बाकी कंपनी कर जो आहे तो कंपनी कर प्रत्यक्ष कर आहे रे. कंपनी कर हा प्रत्यक्ष कर आहे, बरोबर आहे. हा कर 1960 मधला आहे, बरोबर. निकोलस समितीनं शिफारस केलेला कर आहे. कंपनी कर म्हणजे कोणता कर? ह्यालाच निगम कर म्हणतात. निगम कर. ह्याच्यावर क्वेश्चन पडलाय. ह्याला इंग्रजीमध्ये कॉर्पोरेशन टॅक्स म्हणतात. कॉर्पोरेशन टॅक्स कोणता कर येतो? प्रत्यक्ष. कशावर आकारतात? कंपन्यांच्या, भारतातल्या कंपन्यांच्या वार्षिक उत्पन्नावर आकारला जाणारा कर म्हणजे कोणता कर आहे? कंपनी कर. त्यालाच काय म्हणतात? निगम कर. त्यालाच काय म्हणतात? कॉर्पोरेशन कर, बरोबर आहे. हा कर 1995 मध्ये रद्द केला होता, लक्षात ठेवा, बरोबर. सुरू केव्हा केला? 1999ला. त्यावेळेला भारताचे अर्थमंत्री जसवंत सिंग सर, याची PDF दिली तर बरं होईल. हे PPT का देतो? काय अडचण नाही, PPT अवेलेबल होऊन जाईल तुम्हाला. बघा, कंपनी कर 1995ला रद्द केला. सुरू केला होता 60ला. नंतर तो 99ला जसवंत सिंग अर्थमंत्री असताना अटल बिहारी वाजपेयींच्या काळात हा कर पुन्हा चालू केलाय. आता हा कर सुरू आहे. भारत सरकारचा क्रमांक 2चा सगळ्यात महत्त्वाचा कर कुठला असणार? कंपनी कर आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे.
बरोबर. चलो एक सोपा प्रश्न विचारतो हा. आत्ता सध्या भारतीय राज्यघटनेत 106 घटना दुरुस्त्या झाल्यात, बरोबर. 106वी घटना दुरुस्ती, 105वी घटना दुरुस्ती आणि 104 घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहेत तेवढं सांगा. 106वी कुठली रे? हा 1995ला रद्द केला होता. 1999ला महामंडळ कर चालू केला होता, राईट. हे विधान बरोबर आहे. 106वी घटना दुरुस्ती, 128वं घटना दुरुस्ती विधेयक 33% आरक्षणाच्या संदर्भात आहे. त्याला काय म्हणतात? नारी शक्ती वंदना विधेयक असं नाव आहे त्या विधेयकाचं, बरोबर. नारी शक्ती वंदना विधेयक. चला हा एक क्वेश्चन आला बघा जीएसटी. आता जीएसटी बद्दल बघू. चला सगळं विचारलं बघा. आता सेम या टाईपचा क्वेश्चन कंबाईन गट ब 2023ला पडला होता. UTGST आणि हे म्हणजे UTGST कोण आकारत आहे या टाईपचा क्वेश्चन होता बघा. चला याचं उत्तर, एकाच राज्यातील व्यापारावर केंद्र सरकारकडून आकारला जातो डॅश कर आकारला जातो. पर्याय GST, CGST, SGST, UTGST. 106वी आरक्षण नारी शक्ती वंदना विधेयक करेक्ट आहे. 33% महिलांना आरक्षण देण्यासाठी 128वं घटना दुरुस्ती विधेयक आणि 106 घटना दुरुस्ती लागू झालेली आहे. आत्ता सध्या 129वं घटना दुरुस्ती विधेयक सादर केले बरं का. 129वं घटना दुरुस्ती विधेयक कुणीचा कशाच्या संदर्भातलं आहे ते? वन नेशन वन इलेक्शन. रामनाथ कोविंद नावाची समिती स्थापन झाली होती. रामनाथ कोविंद भारताचे माजी राष्ट्रपती आहेत, बरोबर. त्यांच्या समितीनुसार वन नेशन वन इलेक्शन विधेयक मांडलं. 129वं घटना दुरुस्ती विधेयक आहे ते, राईट. आता अलीकडे वक्फ नावाचं विधेयक मांडलं गेलं होतं. ते कायद्यामध्ये रूपांतर झालंय बघा वक्फ विधेयक. ते वक्फ विधेयक कोणत्या मंत्र्यांनी मांडले? कमेंट करा पटकन. कोण? करेक्ट आहे मित्रा. वक्फ विधेयक ऑनलाईनवाले कमेंट करा रे. आमच्या ऑफलाईनच्या पोराला आलं बघा लगेच. रामनाथ कोविंद वन नेशन वन इलेक्शन करेक्ट आहे. चलो बघा, एकाच राज्यात व्यापारात केंद्र सरकारकडून डॅश आकारला जातो. काय? पर्याय बघा. आता जीएसटी काय आहे रे? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे. तुम्हाला यावर प्रश्न पडलाय. जीएसटी म्हणला यस अक्षराचा अर्थ काय होतो? यस म्हणजे सेवा आहेत. वस्तू आणि सेवा कर, वस्तू व सेवा कर. आता हा कर कोणता कर आहे? प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष? अप्रत्यक्ष कर आहे. यामध्ये किती कर येतं? तर 17 अप्रत्यक्ष कर ह्याच्यामध्ये समाविष्ट आहेत, बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट, पहिल्यांदा कुठल्या देशात सुरू केला गेला? फ्रान्समध्ये. या कराचे जनक कोण आहेत? FY सिमेस या कराचे कोण आहेत? जनक आहेत. या कराविषयी घटना दुरुस्ती आत्ता सांगितलो 101 घटना दुरुस्ती लागू आहे, बरोबर. घटना दुरुस्ती विधेयक किती होतं? 122वं घटना दुरुस्ती विधेयक आहे बरं का. 122वं घटना दुरुस्ती विधेयक 122वं आहे, लक्षात ठेवा. सर्वप्रथम फ्रान्समध्ये हा कर आकारला गेला. 1954ला फ्रान्समध्ये सर्वप्रथम हा कर आकारला गेला होता, हे लक्षात ठेवा, राईट. जीएसटी बघा, केंद्र सरकारचं म्हणजे केंद्राचं राज्य सरकार SGST, CGST प्लस UTGST या तिन्हीचं मिश्रण म्हणजे काय आहे? जीएसटी आहे. तिन्हीचं मिश्रण म्हणजे जीएसटी होय. केंद्राचे राज्याचे एकूण 9 कर, केंद्राचे एकूण 8 कर, अशा 17 कराचं मिश्रण जीएसटी आहे. बरं, जीएसटी भारतामध्ये जीएसटीला संमती देणारं पहिलं राज्य कोणतं आहे? लक्षात ठेवा रे, कोणतं राज्य आहे? आसाम. जीएसटीला संमती देणारं पहिलं राज्य आसाम आहे, लक्षात ठेवा. जीएसटी संदर्भात पहिल्यांदा कोणती समिती स्थापन केली होती? 2002ची आत्ता सांगितलेली विजय केळकर ही समिती स्थापन केली होती. त्याच्यानंतर 2006ला तत्कालीन अर्थमंत्री पी चिदंबरम अर्थमंत्री असताना 2010ला भारतात जीएसटी लागू करायची घोषणा केली होती बरं का. घोषणा. नंतर 115वं घटना दुरुस्ती विधेयक सादर केले बरं का. घटना दुरुस्ती विधेयक कधी? 2011ला काँग्रेसच्या काळात. ते संमत झालं नाही, हे कोलॅप्स झालं, बरोबर आहे. नंतर पुन्हा 2014ला डिसेंबर 2014 त्यावेळेला 122वं घटना दुरुस्ती विधेयक मांडलंय. त्याला संमती कधीची आहे बघा?
3 ऑगस्ट 2015ला ते लोकसभेत संमत झालंय, लोकसभा संमत झालं. त्याच्यानंतर 8 ऑगस्ट 2016ला कुठं राज्यसभा ते संमत झालंय. पुन्हा औपचारिकता म्हणून इथं बदल केले होते राज्यसभेत. पुन्हा काय केलं, 8 सप्टेंबर 2016ला पुन्हा एकदा लोकसभेत मांडलं गेलं आणि याच दिवशी राष्ट्रपती यांची सही जीएसटी विधेयकावर झाली आहे. जीएसटी कायदा कधीचा आहे असं विचारलं तर 8 सप्टेंबर 2016चा कायदा आहे. जीएसटी कायदा कधीचा असं विचारल्यास 8 सप्टेंबर 2016चा कायदा आहे. आणि जीएसटी लागू केव्हा झालं तर ती तारीख 1 जुलै 2017 ही तारीख आहे. हां, भारत सरकारला सर्वाधिक महसूल प्राप्त करून देते बरं का, लक्षात ठेवा. राईट, चलो 1 जुलै 2017. बजेट 2017-18चं बजेट आहे. कुणी मांडलं होतं, अरुण जेटली यांनी मांडलेलं बजेट आहे. अरुण जेटली 2017-18चं बजेट आहे. जीएसटीचे दर हा ते सांगून देतो बघा. 5% जीएसटी, त्याच्यानंतर 12% जीएसटी, त्याच्यानंतर किती रे 18% जीएसटी आणि किती आहे 28% जीएसटी आहे. बरोबर. काही वस्तूवर जीएसटी 0% आहे. उदाहरणार्थ जीवनावश्यक वस्तूवर जीएसटी नाही, मिठावर जीएसटी नाही. त्यानंतर परत कोणते आणखी, मादक पदार्थ यावर जीएसटी आकारत नाहीत. पण महाराष्ट्र सरकारनं आत्ता सध्या मादक पदार्थावरचा कर वाढवला आहे. मादक पदार्थावर कर आकारण्याचा अधिकार राज्य सरकारचा. जे जे पेताड आहेत लक्षात ठेवा, याच्यावरचा कर काय झालाय, वाढलाय. 30 रुपयानं टॅक्स वाढवलेला आहे सध्या महाराष्ट्रात. महाराष्ट्र सरकारला सर्वाधिक उत्पन्न यावर मिळतंय. बरोबर आहे, चलो ओके. हां, आता मादक पदार्थ त्यात नाहीत, जीवनावश्यक वस्तू नाहीत, मीठ त्याच्यामध्ये येत नाही. ठीक आहे, जीएसटीमध्ये न येणाऱ्या वस्तू, प्रत्यक्ष कोणताच कर येत नाही. विजेवर सुद्धा जीएसटी नाही. बरोबर आहे, हे लक्षात ठेवा. वीज सुद्धा जीएसटी समाविष्ट होत नाही. त्यानंतर आणखी काय येत नाही बघा जीएसटीत, काय येत नाही आणखी, हां, मुद्रांक शुल्क जीएसटीमध्ये येत नाही. सोनं चांदी आधी येत नव्हतं, पण आता सोनं चांदी यावर 3% जीएसटी आहे. विमान प्रवास ते जीएसटीमध्ये येत आहे. बरोबर आहे. तुमचं 5% जीएसटी हा कौटुंबिक वापराच्या वस्तूवरचा आहे. 12% जीएसटी हा अतिवापराच्या वस्तूवरचा आहे. 18% सरासरी दर आहे. आणि चीनीच्या वस्तूचा जीएसटी 28% आहे. हां, जीएसटी विषयी आणखी बराच वेळ बोलू शकतो. 2-3 तास जीएसटी लेक्चर घेता येईल. आता जीएसटी बस झालं एवढं, एवढं लक्षात ठेवा. प्रश्नाचं उत्तर बघा. प्रश्नाचं उत्तर काय, याचा अर्थ बघा. हे सीजीएसटी म्हणजे सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे. म्हणजे केंद्रानं आकारलेला वस्तू व सेवा कर आहे रे. केंद्रानं आकारलेला वस्तू व सेवा कर. एसजीएसटी काय, स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स एसजीएसटी. राज्य सरकारचा वस्तू व सेवा कर, केंद्र सरकारचा वस्तू व सेवा कर. यूटीजीएसटी म्हणजे बघा रे, यूटीजीएसटी म्हणजे काय, युनियन टेरिटरी म्हणजे केंद्र शासित प्रदेशामधला जो जीएसटी आहे त्याला काय म्हणतात, यूटीजीएसटी. हे तिन्ही कुठे येत आहे, जीएसटी मध्ये येत आहे. मग याचं उत्तर काय असणार बघा. काय म्हणतंय, एकाच राज्यातील व्यापारावर केंद्र शासनाकडून आकारला जातो त्याला काय म्हणायचं, कोणता जीएसटी म्हणायचं, राज्यातील केंद्राकडून आकारलेला सीजीएसटी असणार केंद्राचा. बरोबर आहे. राज्य सरकारचा असेल तर काय असणार, एसजीएसटी. आणि केंद्रशासित प्रदेशाचा असेल तर यूटीजीएसटी. पण आता हे सगळे कर कुठे गेले तर जीएसटी मध्ये गेलेत. आणखी एक बघा रे, आयजीएसटी. आयजीएसटी म्हणजे इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजे काय, राज्याअंतर्गत जी वस्तू आणि सेवांची काय होते, आयात निर्यात होते. राज्याअंतर्गत वस्तूची सेवांची आयात निर्यात, त्यावर काय आकारतात, आयजीएसटी आकारतात. आयजीएसटी जीएसटी मध्ये समाविष्ट होत नाही, लक्षात ठेवा. राज्यामध्ये समजा गुजरातमधून आपण एखादी वस्तू विकत घेतलो तर त्यावर महाराष्ट्र सरकार कर आकारतंय, किंवा महाराष्ट्रामध्ये वस्तू गुजरातमध्ये गेली तर गुजरात सरकार कर आकारतंय. याला राज्यातला कर म्हणतात. त्याला काय म्हणायचं, आयजीएसटी, इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ते जीएसटी मध्ये येत नाही. अजून एक, ही पेन दिसते का सांगा रे, एलजीएसटी म्हणजे कोणता कर आहे, लोकल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. लोकल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे स्थानिक वस्तू व सेवा कर. स्थानिक वस्तू व सेवा कर हे महानगरपालिका, नगरपालिका यांच्याकडून आकारला जाणारा कर आहे. हा कर सुद्धा जीएसटी मध्ये समाविष्ट होत नाही, लक्षात ठेवा. स्थानिक वस्तू व सेवा कर जीएसटी मध्ये समाविष्ट होत नाही.
LGST IGST दोन्हीही GST मध्ये येत नाही. CGST म्हणजे सेंट्रल, सेंट्रल म्हणजे केंद्राचा. SGST स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स राज्याचा. UTGST युनियन टेरोटरी केंद्रशासित प्रदेशाचा GST. हे तिन्हीही कशामध्ये येतात? GST मध्ये येतात. काय येत नाही? हे दोन कर येत नाहीत. बरोबर आहे. आणि आणखी एक GSTIN GST काय आहे असं विचारल्यास गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर आहे. GST भरण्यासाठी जो नंबर दिला जातो त्याला GST असं म्हटलं जातं. लोकल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ओके करेक्ट आहे, त्याला LGST असं म्हणतात. राईट. चलो आणखी एक GST आकारण्यासंदर्भात कोण कराची आकारणी करत आहे तर तेही लक्षात ठेवा रे. एक GST काउन्सिल आहे बघा, GST काउन्सिल, त्याला GST परिषद असंही म्हणतात. GST परिषद, या GST परिषदेचे अध्यक्ष कोण असतात? अर्थमंत्री. GST मंडळ परिषदेचे अध्यक्ष असतात. कोणते अर्थमंत्री? केंद्रीय अर्थमंत्री. लक्षात ठेवा, केंद्रीय अर्थमंत्री GST परिषदेचे कोण असतात? अध्यक्ष असतात. ही GST परिषद स्थापना केव्हाची आहे? 2016ची स्थापना आहे. बरोबर. याचे सदस्य कोण असतात? तर GST काउन्सिलचे सदस्य. यावर तुम्हाला प्रश्न पडलेला आहे, चेक करू शकता तुम्ही. राईट. चौचे चेक करा, प्रश्न पडला याच्यावर. GST काउन्सिलचे अध्यक्ष कोण असतात? केंद्राचे अर्थमंत्री. सध्या कोण येतं? निर्मला सीतारामन केंद्राचे अर्थमंत्री. यांनी आता मांडलेलं त्यांचं 8वं बजेट होतं. लक्षात ठेवा 2000 कधीचं? 25चं 8वं बजेट निर्मला सीतारामन. आणि आणखी एक यांनी भारतातला पहिला डिजिटल बजेट मांडलेला आहे. तोही प्रश्न पडलाय पोलीस भरतीला बरं का. कधी मांडलेलं आहे? 2021 भारताचं पहिलं कोणतं बजेट रे? डिजिटल बजेट. भारताचं पहिलं डिजिटल बजेट निर्मला सीतारामन यांनी मांडलंय. बजेटवर सर्वात जास्त वेळ भाषण करायचा मान सुद्धा त्यांचाच आहे. आणि अर्थ खात्याच्या स्वतंत्र अर्थ खात्याच्या पहिल्या अर्थमंत्री सुद्धा निर्मला सीतारामन आहेत. कारण ह्याच्या अगोदर इंदिरा गांधी यांच्याकडे अर्थ खातं होतं, पण तो अतिरिक्त भार होता पंतप्रधानांकडे. ते लक्षात ठेवा. आणि भारतातलं सर्वाधिक वेळा बजेट मांडायचं काम मोरारजी देसाई यांनी केलंय. राईट. चलो GST काउन्सिल सदस्य कोण असतात? घटक राज्यांचे जे अर्थमंत्री आहेत, घटक राज्यांचे अर्थमंत्री हे GST परिषदेचे कोण असतात? सदस्य असतात. त्यानंतर आणखी दोन बघा, केंद्रीय उत्पादन शुल्क एक्साइज डिपार्टमेंट आणि सीमा शुल्क कस्टम डिपार्टमेंट दोन्ही विभागाचे अध्यक्ष GST काउन्सिलचे काय असतात रे? सदस्य असतात. GST काउन्सिलचे सदस्य असतात. लक्षात ठेवा कोणते कोणते? उत्पादन शुल्क एक्साइज डिपार्टमेंट आणि सीमा शुल्क कस्टम डिपार्टमेंट दोन्ही डिपार्टमेंटचे अध्यक्ष हे कोण असतात? GST काउन्सिलचे सदस्य असतात. त्यानंतर घटक राज्याचे कोण? अर्थमंत्री. सध्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत? अजित पवार हे सध्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत. लक्षात ठेवा. आणखी एक सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स हे प्रत्यक्ष कराचा विभाग आहे बरं का. प्रत्यक्ष कर विभाग. लक्षात ठेवा रे, प्रत्यक्ष कराचा विभाग CBDT म्हणतात त्याला. आणि सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम हा जो विभाग आहे तो अप्रत्यक्ष कराचा विभाग आहे. अप्रत्यक्ष कर. तुमच्या सगळ्यांच्या कमेंट बघतोय. श्रीकांत सर हाय 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 काय हाय 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 आगा गा 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 गा. हां चला बघा माय खूप महत्त्वाची माहिती आहे. ते मुलं खूप छान कमेंट करतात सगळेच. सर्वात जास्त अर्थसंकल्प मांडणारे देसाई मोरारजी देसाईच आहेत. गुड्डू आता मॅडम का सर मला माहिती नाही आहे. हे सर्वात जास्त मांडणारे अर्थसंकल्प मांडणारी व्यक्ती कोण आहेत? मोरारजी देसाई आहेत. लक्षात ठेवा. सेंट्रल बोर्ड ऑफ हे CB म्हणजे सेंट्रल बोर्ड, हे DT म्हणजे डायरेक्ट टॅक्स आणि IC म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स अँड कस्टम. हा जो विभाग आहे अप्रत्यक्ष कराचा, हा विभाग प्रत्यक्ष कराचा. दोन्ही विभागाचे जे प्रमुख असतात ते प्रमुख सुद्धा GST काउन्सिलचे सदस्य असतात. हे काउन्सिल काम काय करते? GST दर ठरवणे, त्याची अंमलबजावणी करणे, त्याच्यामध्ये बदल करणे, वेळोवेळी बदल घडून आणणे इत्यादी काम हे कुणाचे? GST काउन्सिलचं आहे. लक्षात ठेवा. मला वाटतं एवढं बस झालं सफिशियंट आहे. खूप डिटेलमध्ये झालं. राईट. तुमचे बरेच क्वेश्चन करूतील बरं का. आता तुम्ही फक्त काय करायचं? लिहून घ्यायचं. सर मी मॅम आहे. शुभम मॅम म्हणू का? बरं ठीक आहे ओके. मॅम सर यूट्यूबचं माय काहीच कळणार, कोण कधी काय नाव देईल? आगा गागा लय अवघड आहे माय यूट्यूबचं.
पाठीमागे एक पोराचा अकाउंट आहे, त्यांना नाव टाकले मुलीचं, खाली कमेंट वरी जे पोरं कमेंट करतोय त्याला खालून मेसेज टाकते आय लव्ह यू आय लव्ह यू आय लव्ह यू. अहो असलेले पोरं अफाट, हे जेवढे चंद्र आलेत हे प्रपोज करायचं प्लॅटफॉर्म नाही. अहो ते बाहेर कुठं बी बघ, इथं जेवढं तुला माहिती घ्यायची आहे ती ऑनलाईन माहिती घे. धन्यवाद निकिता मॅडम, थँक्यू. बघा याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. चला पुढचा क्वेश्चन, हे सांगा रे, खालीलपैकी कोणता कर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला यायचं असेल तर मात्र तुम्हाला काय पाहिजे, केंद्राचे कर कोणते आहेत हे माहीत असलं पाहिजे. हां सांगायचं उत्तर काय म्हणते, खाली कोणता कर केंद्र शासनाच्या उत्पन्नाचे एक साधन आहे. कर हे शासनाच्या उत्पन्नाचे साधन असते. आयकर, शेतसारा, व्यवसाय कर आणि वाहन कर. सोपं आहे. सर तुमच्या जीकेला तोंड नाही. हां तोंड नाही, तोंड हृदय विदय सगळंच आहे माय. बघू आपण टप्प्याटप्प्याने. चला बघा, थँक्यू मित्रा, तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. कायम राजमुद्रा असंच प्रेम करत चला. आमचे चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला प्रेस करा. राजमुद्रा कायम लाईव्ह असणार आहे. याचं उत्तर करेक्ट आहे रे, सगळ्यांचं आलं जवळपास. आयकर आहे, आयकर. आता लक्षात घ्या, केंद्राचे कर कोणते कोणते, तर प्रत्यक्ष करामध्ये कोणते कर येतात हे लिहूनच ठेवा रे. प्रत्यक्ष करामध्ये येणारे कर, नंबर 1 प्रत्यक्ष करामध्ये येणारा पहिला महत्त्वाचा कर कोणता कर आहे, उत्पन्न कर आहे. हा प्रत्यक्ष करामध्ये येतो. उत्पन्न करात 2 आहेत. नंबर 1 त्यामध्ये एक येतं वैयक्तिक उत्पन्न कर, वैयक्तिक उत्पन्न कर, बरोबर. दुसरा एक कर आहे कोणता रे, हे वैयक्तिक उत्पन्न कर. दुसरा एक आहे महामंडळ कर. महामंडळ कर म्हणजे कोणता कर, निगम कर, निगम कर किंवा कॉर्पोरेशन टॅक्स. हे 2 कर कशामध्ये येतात, उत्पन्न करात. हे कोणते कर येतं, प्रत्यक्ष कर. अजून एक महत्त्वाचं वाक्य, प्रत्यक्ष कर उत्पन्नावर आकारला जातो रे, लक्षात ठेवा. उत्पन्नावर आकारला जाणारा कर म्हणजे कोणता कर आहे, प्रत्यक्ष कर आहे, लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट, आत्ता सांगा हो, मी प्रश्नाचं विश्लेषण खूप डीपमध्ये करतोय. तुम्हाला ते जर कमी नको वाटत असेल तेवढं शॉर्टकट सांगतो. नाही तर म्हणचा असं प्रश्न एवढेच झाले. क्वेश्चन होणारच आहेत, माहितीसुद्धा महत्त्वाची आहे. जर ते महत्त्वाचे क्वेश्चन असतील तर जास्त एक्सप्लेन करेन. बघा पुढे कर आहे संपत्तीवरचा कर. संपत्ती कर हा सुरू झाला 1957ला, बरोबर. आयकर 1960चा आणि भारतातला आयकर विभाग जो आहे, आयकर विभाग हा आहे 1860चा. जेम्स विल्सन यानं आयकर विभाग तयार केला होता बरं का. जेम्स विल्सन, आयकर विभागाची निर्मिती कोणी केली, जेम्स विल्सन. भारताचं पहिलं बजेट 1860ला यांनीच मांडलं बरं का. त्यांनी काय निर्माण केलं, आयकर विभाग निर्माण केलेला आहे. तो आयकर नंतर पुनर्रचना केव्हा झाली, 1960ला. आता आयकर नवीन विधेयक मांडले 2025चं, बरोबर. करामध्ये बदल केलेले आहेत. चलो पुढे बघा, संपत्ती कर. संपत्ती करामध्ये पुन्हा किती येतं, 2 आहेत. नंबर 1 मालमत्ता कर. मालमत्ता कर 2015ला रद्द केला बरं का. हा कर सुरू झाला होता 1953ला, मालमत्ता कर. दुसरा काय आहे, देणगी कर. देणगी कर, डोनेशन किंवा गिफ्ट टॅक्स, हा सुरू झाला होता 1958ला. हे दोन्ही कर नंतर रद्द केलेत बरं का 2015ला. त्यानंतर नेक्स्ट अजून एक कर समाविष्ट होतो बरं का प्रत्यक्ष करात, कोणता, भांडवली व्यवहारावरचा कर. भांडवली व्यवहारावरचा कर. आता भांडवली व्यवहार म्हणजे गुंतवणूक आहे. मग गुंतवणूक केली असेल तर 2 आहेत बघा. नंबर 1 कोणता कर आहे, नफ्यावरचा कर, नफा. नंबर 2 लाभांशावरचा कर. हे दोन्ही कर भांडवली करामध्ये समाविष्ट होतात. हे सगळे प्रत्यक्ष कर कशावर आकारतात, उत्पन्नावर आकारतात, बरोबर आहे. मग त्यातला महामंडळ कर 1960चा, आयकर 1960चा, त्याच्यानंतर संपत्ती कर 57चा, मालमत्ता कर 53चा, देणगी कर 58चा. हे दोन्ही आयकर कायद्यामध्ये येतात, बरोबर. आता पुढचा एक भाग बघा, अप्रत्यक्ष करामध्ये कोणते कर समाविष्ट होतात. अप्रत्यक्ष कर, इनडायरेक्ट टॅक्सेस. आता एक लक्षात ठेवा, संजय मल्होत्रा हा RBIचे सेकंड गव्हर्नर, RBIचे दुसरे गव्हर्नर होते बघा. पहिले होते ऑसबॉर्न आर्कल स्मिथ, दुसरे होते जेम्स ब्रेड टेलर, तिसरे होते CD देशमुख, पहिले भारतीय. पहिले भारतीय CD देशमुख. टॉपिक वाईज घ्या सर. आकाश सर, मी तुम्हाला म्हणलो ना आत्ताच,
तुम्हाला मी टेलिग्रामला टॉपिक टाकणार आहे, कुठल्या कुठल्या विषय टॉपिक असणार आहेत त्या टॉपिकवर 5-5, 7-7 प्रश्न उद्याला ॲड करणार 100%, राईट. आज कम्प्युटरच्या अडचणीमुळे मी PPT मोठी केली नव्हती, त्यामुळे जेवढी PPT आहे तेवढीच घेतोय. उद्याला टॉपिक वाईज क्वेश्चन घेणार, करंटचे टॉपिक ॲड करतो, काही काळजी करू नका, राईट. इनडायरेक्ट टॅक्सेस कशावर आकारतात रे? वस्तू व सेवा यावर जो कर आकारतात त्याला काय म्हणायचं? अप्रत्यक्ष कर. उत्पन्नावरच्या कराला प्रत्यक्ष म्हणतात, वस्तू व सेवावरच्या कराला अप्रत्यक्ष म्हणतात. ह्याच्यामध्ये कोणते कोणते कर येतात बघा? इनडायरेक्ट टॅक्सेस. नंबर 1 अप्रत्यक्ष करामध्ये एक येतो उत्पादन शुल्क. उत्पादन शुल्क इनडायरेक्ट टॅक्सेस आहे बरं का, एक्साइज ड्युटी किंवा उत्पादन शुल्क. नेक्स्ट पुढचा बघा, सीमा शुल्क, त्याला कस्टम ड्युटी म्हणतात, सीमा शुल्क. हे 1944चा, हा 1962 मधला कस्टम ड्युटी किंवा सीमा शुल्क. त्याच्यानंतर नेक्स्ट विक्री कर आहे बघा, विक्री कर. विक्री कर त्याला सेल्स टॅक्स म्हणतात, विक्री कर. हा आहे 1939, पहिल्यांदा मुंबईमध्ये आकारला गेला. तंबाखू उत्पादनावर विक्री कर आकारला होता. ह्याच्याऐवजी नंतर पुन्हा कोणता कर चालू केलाय? व्हॅट, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, मूल्यावर्धित कर, LK झा समितीच्या शिफारशीनुसार. नंतर नेक्स्ट पुढे कोणता कर आहे? मनोरंजन कर, एंटरटेनमेंट टॅक्स राज्य सरकार आकारतंय. त्याच्यानंतर नेक्स्ट अजून एक कर होता आपल्याला स्वतंत्र, सेवा कर अगोदर स्वतंत्र होते, 1994ला सुरू केला होता. आता सेवा कर कुठे गेला? GST मध्ये गेलाय, बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट आणखी कोणता होता? वस्तूवरचे बाकी बरेच कर आहेत. आता लक्षात घ्या, वस्तू आणि सेवा दोन्ही कराचं मिश्रण केलं आणि आता कोणता कर आणलाय मग? GST. हे सगळे इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत, अप्रत्यक्ष कर आहेत. मग केंद्र सरकार कोणता कर आकारते? आयकर आकारते. काही कर केंद्राचे, काही कर राज्याचे. शेतसारा म्हणजे जमिनीवरचा कर, जमीन कर आकाराचा अधिकार राज्य सूची अंतर्गत विषय क्रमांक 87 कोण आकारतंय? राज्य सरकार हा कर आकारतय. लक्षात ठेवा, जमीन महसूल किंवा शेतसारा यावर कर आकाराचा अधिकार राज्य सरकारचा, केंद्र आकारत नाही. व्यवसाय कर हा प्रत्यक्ष कर आहे बरं का, प्रत्यक्ष आहे. व्यवसाय कर राज्याचं पण आहे, केंद्राचं पण आहे व्यवसाय कर. आणि वाहन कर राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये येतात. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. ही स्लाइड स्क्रीनशॉट काढून घ्या रे. चलो, याचं उत्तर बरोबर आला असेल तुम्हाला. पुढचा क्वेश्चन आहे का पाहतो. ही कालची आपली PPT जी आहे ती संपली होती. मी तुम्हाला अडचण सुरुवातीला सांगितलो की आज आमचं कम्प्युटर दुरुस्त्या दिल्यामुळे PPT पूर्ण झाली नव्हती. उद्याला टॉपिक वाईज प्रश्न घेतो. टॉपिक टेलिग्रामवर टॉपिक मिळतील तुम्हाला, कोणते टॉपिक असणार आहेत. उद्याला टॉपिक पण टाकतो, त्यावरचे 5-5 क्वेश्चन. उद्याला 20 क्वेश्चन कंटिन्यू कव्हर करू आपण. अजून काही क्वेश्चन आहेत बघा माझ्याकडे, बघूया आपण ते असतील तर. एकच मिनिट, काही क्वेश्चन आहेत काढतो. हे राजमुद्रा पोलीस गुरु नावाचं आपण एक चॅनल चालू केलं टेलिग्रामचं, प्युअर पोलीस भरतीचं आहे बरं काय. राजमुद्राचं मोठं चॅनल आहे बघा आपलं, तुम्हाला सगळ्याला माहिती असेल. ते मोठं चॅनल आहे, हे आत्ता चालू केलं लेटेस्ट. ह्याच्यामध्ये काही क्वेश्चन टाकले होते. कोणते कोणते क्वेश्चन आहेत? 3 क्वेश्चन दिसते का रे तुम्हाला? दिसत असेल, याचं उत्तर द्या बघा. सांगा, संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण होते? चला कमेंट करा रे. 25 घ्या असं डेली आहेत क्वेश्चन, जाऊ नका, थांबा, रुको जरा, सबर करू. बघा, संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण आहेत? थोडासा गुगली क्वेश्चन आहे हा. पर्याय HC मुखर्जी, आल्हादी कृष्णस्वामी अय्यर, फ्रँक अँथोनी, सर BN राव. कायचं उत्तर? सांगा याचं उत्तर. पर्याय क्रमांक असे समजा 1 2 3 4. HC मुखर्जी का फ्रँक अँथोनी? आता लक्षात ठेवा, जर इथं तुम्हाला हंगामी असा शब्द आला असता, हंगामी, तर याचे अध्यक्ष कोण झाले असते? फ्रँक अँथोनी हे उपाध्यक्ष होते, हंगामी फ्रँक अँथोनी. आणि संविधान सभेचे काय म्हणते फक्त? उपाध्यक्ष कोण येतं? HC मुखर्जी हे पूर्णवेळ उपाध्यक्ष होते. सोबत नंतर TT कृष्णमाचारी हे पण उपाध्यक्ष होते बरं का. 2 उपाध्यक्ष होते. एक कोण होते? HC मुखर्जी, दुसरे कोण होते? TT कृष्णमाचारी. त्यानंतर फ्रँक अँथोनी हे हंगामी उपाध्यक्ष होते. हंगामी उपाध्यक्ष लक्षात ठेवा रे, हंगामी उपाध्यक्ष. मग तसंच संविधान सभेचे बघा
हंगामी अध्यक्ष विचारले तर कोण होते? सच्चिदानंद सिन्हा, डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे हंगामी कोण होते? अध्यक्ष होते. यांची निवड 9 डिसेंबर 1900 किती 46 मध्ये झाली होती. 9 डिसेंबर 1946. त्याच्यानंतर नेक्स्ट 11 डिसेंबर कुणाची? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड संविधान सभेचे अध्यक्ष म्हणून केली गेली होती. लक्षात ठेवा, संविधान सभेचे अध्यक्ष. त्यानंतर सर BN राव हे कोण होते? हे कायदेविषयक सल्लागार होते बघा. कायदेविषयक सल्लागार लक्षात ठेवा, कायदेविषयक सल्लागार. बरोबर आहे. याचं उत्तर काय असणार मग? HC मुखर्जी. इथं जर मध्ये हंगामी शब्द टाकला असता तर उत्तर फ्रँक अँथोनी झालं असतं. हंगामी शब्द नाहीये, मग उत्तर काय? HC मुखर्जी हे त्याचं योग्य उत्तर आहे. बरोबर, लक्षात ठेवा. बघा उत्तर टिक करतो तुमच्या पुढं. HC मुखर्जी आलं का? हां, फुलं पडले हो. उत्तर करेक्ट आहे. चलो बघा नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. भारताचा राष्ट्रध्वज केव्हा स्वीकारला आहे? आणि UP उपाध्यक्ष UP मुखर्जी करेक्ट आहे. चला झूम करा सर. हे कसं झूम करा रे? थोडं ॲडजस्ट करा. मोबाईलचं झूम करा, आडवं कर मोबाईल. चला बघा, भारताचा राष्ट्रध्वज कधी स्वीकारला आहे? पर्याय 16 जुलै 1947, 22 जुलै 1947, 15 ऑगस्ट 47 आणि 22 जानेवारी 1947. काय याचं उत्तर? याचं करेक्ट आहे 22 जुलै 1947. कारण या दिवशी भारताला राष्ट्रध्वज फडकवायचा होता. भारताचा राष्ट्रध्वज कोणी तयार केलाय? पिंगली व्यंकय्या यांनी भारताचा राष्ट्रध्वज तयार केलाय. भारताच्या राष्ट्रध्वजाची साईज किती रे? 2:3 भारताच्या राष्ट्रध्वजाची साईज आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. भारताच्या राष्ट्रकुलास संमती कधी मिळाली? राष्ट्रकुलास संमती, भारताच्या राष्ट्रकुलास संमती कधीची आहे? संमती लक्षात ठेवा 1950 आहे बरं का, मे 1950. त्यानंतर नेक्स्ट भारताचं राष्ट्रगीत, भारताचं राष्ट्रगान हे कधी स्वीकारले रे? राष्ट्रगान राष्ट्रगीत 24 जानेवारी 1950. पटकन सांगा रे, कमेंट करा ऑनलाईनवाले. भारताचं राष्ट्रगीत जनगण मन रवींद्रनाथ टागोर. भारताचं राष्ट्रगान वंदे मातरम बंकिमचंद्र चटर्जी. लक्षात ठेवा हे राष्ट्रकुल काय म्हणतात, राष्ट्रकुल कधी स्वीकारलं गेलं? त्यानंतर पिंगली व्यंकय्या हे कलर माहिती असतील. बरोबर आहे 24 जानेवारी 1950 करेक्ट आहे. चला, आणि भारताचे राष्ट्रपती पण त्याच दिवशी निवडलेत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती होते. उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. बघा आले का फुलं? चलो ओके. नेक्स्ट हा एक क्वेश्चन बघू. मसुदा समिती म्हणजेच ड्राफ्टिंग कमिटीची स्थापना केव्हा झाली आहे? ड्राफ्टिंग कमिटीमध्ये एकूण सदस्य होते 7. राईट. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमिटीचे कोण होते? अध्यक्ष. यांची निवड 30 ऑगस्ट 1947 रोजी अध्यक्ष म्हणून झाली होती. आता मला सांगायचं उत्तर काय असणार? करेक्ट आहे बघा. काय दिलं उत्तर? 29 ऑगस्ट 1947 रोजी भारताची ड्राफ्टिंग कमिटी म्हणजेच मसुदा समिती स्थापन झाली. ह्याच्यामध्ये एकूण सदस्य किती होते? 7 सदस्य होते. एक अध्यक्ष आणि बाकी इतर 6 सदस्य. त्यापैकी अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, त्यानंतर गोपालस्वामी अयंगर, त्याच्यानंतर मोहम्मद सादुल्ला, त्याच्यानंतर एन माधवराव, TT कृष्णमाचारी, अगोदर BL मित्तल होते, त्यानंतर DP खेतान होते. बरोबर आहे. यांच्या ठिकाणी मग बाकी दुसरी निवड झाली होती. लक्षात ठेवा त्यातलं कलम 370 कुणी तयार केलं होतं? कलम 370. पुढे आणखी एक महत्त्वाचं बघा, या मसुदा समितीला 141 दिवस लागलेले आहेत. 141 दिवस. संविधान सभेला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस आणि मसुदा समितीला 141 दिवस. 64 लाख रुपये खर्च केला आहे. 64 लाख करेक्ट. 64 लाख खर्च करून भारताचा मसुदा तयार केला गेला. लक्षात ठेवा. राईट. आता शेवटचा क्वेश्चन. तो शेवटचा मसुदा सादर केव्हा केलाय? 14 नोव्हेंबर 1949 मसुद्याचं 3रं वाचन केलं गेलं आणि 26
नोव्हेंबर 1949ला मसुदा स्वीकारलाय, लक्षात ठेवा. राईट, याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. चलो बघा, आपलं इथं क्वेश्चन आजचे संपले मित्रांनो. क्वेश्चन माझ्याकडे नसल्या कारणानं आजचं लेक्चर थांबवतोय. उद्याला तुमच्या म्हणण्याप्रमाणे टॉपिक वाईज क्वेश्चन घेऊया. हां, पुढं काही दिवस मी कंटिन्यू घेणार आहे. माझ्यानंतर पुन्हा केसकर सर, पुन्हा मोरे सर, कोपनर सर, हे कंटिन्यू सिरीज चालूच राहणार आहे. पोलीस भरती होईपर्यंत हे बंद होणार नाही. ओके, चलो, थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे. गुड नाईट. टेक केअर. बाय बाय. सी यू. बोला. 370 करून राहिलं का? अयंगरच आहे. अयंगर.